नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ जर्सी गाई बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगोल्याच्या एचएफ गाईंचे बाजार मार्केट रेंज चालू काय बघणार आहोत. आपण व्यापारी असतील, शेतकरी असतील यांच्यापर्यंत जाऊन 10 लिटर गाई दूध देणारे असतील, 15, 12, 14 अशा मापाच्या जर्सी गाई असतील यांची माहिती जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कुठून व्हिडिओ पाहताय, आपलं गाव, त्या ठिकाणी तालुका, जिल्हा मेन्शन करा, म्हणजे आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचताय. तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. आपण बऱ्यापैकी टॉप क्वालिटीच्या गाई कवर करा असं कमेंट आहे, तर टॉप क्वालिटीच्या गाई दाखवण्याचा आज आपण प्रयत्न करूया. मला तुमच्याकडली आहे कालवडी पहिल्या दाताला कसं आहे? 2 दात आहे. तर दाताला असं 2 दात आहे. आपला चॅनल आहे, नुसती गायची माहिती विकले काय दिले सांगा. तर शेतकऱ्याजवळ कालवड आहे पहिल्यावर मित्रांनो, ही बघून घ्या. त्याचा व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो. किती वेळ आहे मालक? पहिला रोज आहे काय? दाताला कशी आहे? दुसरी 2 दात आहे. बर, 2 दात पहिला रोज आहे. किती दिवस बाकी आहेत काय? त्याचे 10 दिवस टाइम आहे. 10 दिवस टाइम आहे. टेम्पल बघून घ्या, सडामध्ये अंतर वगैरे मित्रांनो कसं लागलेलं आहे. मोठ्या मापाचं किती किंमत सांगा मला? त्याचे 1,45,000. 1,45,000. गाईंच्या किमती वाढल्यात काय? चांगल्या गाईची चांगलीच किंमत आहे. बर, कितीपर्यंत सुटेल ही काय? सुटेल की 1,25,000, 30. 1.25 लाखापर्यंत हा, सुटेल. 1.25 लाख. बरं, आता एक 10 लिटरची गाई जर कोणाला घ्यायची असली तर कितीपर्यंत सुटेल काय? म्हणजे ती क्वालिटी उद्या जाते त्याचा. असं आहे काय? पहिल्या आता हे दुसऱ्या हा, हां, म्हणजे गाय बघू नाही काय बघून. ती लाखाच्या पुढनं सुटणार. हा, बरं, ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9822 हं. 63 हां, 75 64. ठीक आहे. धन्यवाद मालक. साहेब राम राम. गाव कुठला आहे? खेडबोस. पंढरपूर तालुका आहे. हा, बरं, किती वेळ आहे गाई काय? पहिले पहिल्यांदाच आहे. दोन्ही तुमच्या जायचं आहे? नाही, एकच आहे. बरं, हे दाताला कशी आहे काय सांगता येईल? 2 दात. 2 दात आहे, पहिल्या व्यताचा आहे. किती दिवस बाकी आहे त्याला? 10 दिवस. 10 दिवस. मित्रांनो, बघून घ्या, गाई फिरून दाखवतोय आणि टॅपेल वगैरे कसं आहे बघा, सडामध्ये अंतर वगैरे बघा. तर बारीक आहे अजून. काय सांगली किंमत? किंमत 90,000. 90,000. कितीपर्यंत मागतील साहेब? 65 पर्यंत. बरं, किती आलं त्यानं? 80 पर्यंत. घरचा आहे का? घरचं. म्हणजे आईनं दूध किती दिले? 13 लिटर. एका टायमा ठेपायला बारका आहे. पुढचे येताला तरी बी एखाद्या लिटरचा फरक पडणार, एवढं काय? तसं नसतं. द्यायची किंमत काय होईल मालक? हिची द्यायची किंमत काय होईल? ही केलं बघा 60-65. करेक्ट. मालकाने अगदी माफक योग्य किंमत सांगलेली आहे. 60 ते 65,000 रुपये हिला आला तर देणार आहेत असं यांचं म्हणणं आहे. पहिल्या रोला 9-10 लिटर तर दूध आरामात देईल. अशा मापात आहे, बारक्या मापाचं कोणाला 9-10 लिटरची गाय पॅचला बी बरं आहे आणि बुंडा आहे मित्रांनो, शिंग झालेली ती. शेतकऱ्याजवळ जाईल 60. हां, दाताला बी कमीतला आहे, म्हणजे असं काही लय मोठं झालेलं नाही. कोणाला पाहिजे असेल तर मालकाचा नंबर देणार आहे, आपण संपर्क साधून ही कालवड घेऊ शकताय. तर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9922 49 21 25. ठीक आहे. किती गाय आहे मला तुमची? 8-9 आहे. 8-9 व्हायचं. ठीक आहे. आता जरा दुधाला दर वाढला आहे, त्याच्या संदर्भात काय सांगचाल तुम्ही शेतकऱ्याला, म्हणजे कसं संगोपन केलं पाहिजे? आता 9 गाईचा अनुभव आहे तुमच्याकडे. तर नवीन शेतकऱ्यांचं एक म्हणणं येतं की दुधाला दर वाढला आहे, पण वैरणी महागायच्या आणि पिंडीचा दर वाढल्या, पण दुधाचा दर वाढून पण त्याचा काही लय फारसा उपयोग होईल नाही शेतकऱ्याला. काय सांगचाल साहेब तुम्ही? त्यामुळे घे नाही गिराय घे नाही काय? आणि उन्हाळा असला 22-23 रुपये मखवान आहे. 22 रुपयाला गुंठा. किती 1-2 टन निघते त्यात? नाही, अर्धा टन निघाला मारा. हे परवडं नाही तसा धंदा. मग हे दुधाला दर वाढला म्हणजे व्यापाऱ्याने किमतीला वाढलं आहे की नाही? त्यामुळे विक्री होत नाही. शेतकऱ्याला काय सांगचाल तुम्ही? एखादा समजा सामान्य शेतकऱ्याला जर गाई आता घ्यायची असतील तर त्यांच्यासाठी काय सल्ला राहील तुमचा? घ्यायला चांगला आहे, त्याच्याकडे सोय आहे, सगळी वैरण घ्यायची, पाण्याची सोय आहे घरची. चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला चांगला सल्ला दिलेला आहे की ज्याच्याकडं चारा, वैरण, पाणी असेल तरच चांगल्या गाई घ्या, नाही तर जास्त महागड्या गाई घ्यायच्या भानगडीत पूर्ण चाऱ्याचा आणि पशुखाद्याचे दर वाढलेत, त्यामुळे गाई परवडत नाहीत असं यांचं बी म्हणणं आहे.
तर 9-10 गायींचा अनुभव आहे यांच्याकडं, त्या हिशोबाने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद साहेब. तर पुढील व्हिडिओ करू करू कृषी कट्टा राम राम. गाव कुठला आहे? बावडा इंदापूर बावडा. किती कसा वेळ आहे दाताला? दाताला 2 दात आहे. पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा बरं किती चालेल पहिल्यांदा काय? 20+ चालेल. 20+ चालेल. हा. झाला का व्यवहार? हा झालाय. कुणाला दिली? हे आणला मालकाला बोलवाय पुढे हो असू द्या. कन्नड येत आम्हाला याकडे. कन्नड येत आहे. केवढ्याला दिले? 1 लाख रुपयाला. 1 लाखाला बरोबर. 1 लाख. 1 लाख. हा हा. तर 1 लाखाला दिलेला आहे मित्रांनो. दाताला 2 दात आहे आणि 10-10 लिटर चालेल असं. हा म- 20+ म्हणणं आहे. 20+ चालेल. तर बघून घ्या कसं आहे. ठेप्याला वगैरे सडामध्ये अंतर चांगल्या क्वालिटीचं आहे. तर किती काय आणल्या होत्या आज? आज 13 होत्या. 13 होत्या. हा. किती दिले त्या काय? 6 राहिल्या फक्त बघा 13 मधल्या. हं? किती विकले त्या? 6 राहिल्या त्या. 6 विकले त्या. 7 विकल्या. 7 इकल्या 6 राहिल्या. 6 राहिल्या 7 विकल्या. हा ही कर्नाटकला दिले का? हा करा ही आहे. ही दिली ही दिली. पण दिले. हे हा. दिलेलं आहे ते. हा, ही जरा तू- थोडक्यात माहिती सांगा की आम्हाला. हा. ही केवढ्याला दिली? कोणची ही ही ना हा. ही 80,000ला. 80 दिली. हा. दाताला कसं आहे? 2 दात आहे. दात लावलाय. आता दात लावलेला आहे. पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच आहे त्या. बरं किती चालेल का? 10-10 लिटर. चालेल की 18-19+ तर चालेल. 18-19+ चालेल. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. सांगोला बाजारातील त्या चालू मार्केट. आणि ही एक दिले. ही कुणाला दिले? हे आणला दिले. त्यांना दिले. ही कसं आहे? 2 दात लावला आहे नवीन. दात लावलेला आहे. ब्रीड जरा वेगळं वाटते काय? हा प्युअर ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे कशात येते ही? एचप कितीला दिली? 31ला. काय सांगता? हा 31ला आहे काय समोर जायचं. मालक केवढ्यात घेतले? 1,30,000 घेतले. सकाळी- काय बघितलं मालक त्यात? पहिला रुपाडे. दाताला 2 दात आहे. हा हा, कोल्हापूरचा आहे भैया? बाळूमामा बसलं. बाळू मामा पसले भैया इथं आणि वडा मोर, कोल्हापूरचं वडा इथं. चांगल्या क्वालिटी गाय असेल वडा मोर. ठेप्याला वगैरे मोठा आहे आणि 1,30,000 रुपयाचा व्यवहार झाला असं सांगणार यांचं. बघून घ्या कशी कालवड आहे. शहरा बिरा बघा त्याचा. भैया किती चालेल दुधाला? होय भैया मारल. काय कसं ओळखा ही गाय? दे त्यांच्या बोला बोल दे ते बरोबर. हो भैया आम्ही बघाय नाही दुसरे व्यापारी. तुम्ही व्यापार आहे का? माहिती सांगा या आम्हाला फक्त काय म्हणजे आता समजा शेतकऱ्याला जर गाय घ्यायची असेल तर काय बघितलं पाहिजे बाबा? हे 25 आता तुम्ही म्हणला चालेल तर ही जर काय बघितलं तुम्ही बाबा 25 लिटर चालेल असं? पहिला रुपयात घ्यावी. पहिला रू घ्यावी. हा, आणि दुधाला जास्त ही कसं कळणार तुम्हाला? कसं कळली 25 लिटर? तुम्ही तोंडाने सांगितलं ब्रीडवर. हा जाती गुतीतलं बघून त्या ठिकाणी खात्रीशीर घेतलं तर मिळेल. आपण आता पैसे लावले तर आपल्याला पैसे फायदा होईल. हा, फायदा होईल. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा साहेब तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर. 7218239830. ठीक आहे. कोल्हापूर बाळूमामा बसली हे भैया इथं आणि हिने ही गाय घेतलेली आहे. बघून घ्या कशी गाय आहे. शेतकरी मित्रांनो आपण चॅनलच्या माध्यमातून कृषी कट्टा तर आपण संपूर्ण गायी व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच शेतकरी मित्र कमेंट आलते की सकाळी आपण आलेल्या पार्ट्या गाईचा व्हिडिओ कव्हर केला. आता टॉप क्वालिटीचा कव्हर करा म्हणल्यामुळं आपण आता टॉप क्वालिटीचा व्हिडिओ कव्हर करतोय शेतकरी मित्रांनो. तर बघून घ्या. तर ही गाय ठेप्याला वगैरे मोठी आहे. कोणाला दाखवून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गाव कुठला आहे? अकलूज. कधी झालंय खाली हे? हे काल येलंय काली आले काय? बरं दाताला कसं आहे? दाताला 4 दात आहे. वेत वेद 3रा आहे. खाली काय आहे? खाली खोंडा आहे. खाली कोंडा दूध किती चालू आहे आता? दूध 30 लिटर आहे. 30 लिटर. 15 लिटर दूध देते. मित्रांनो बघून घ्या. ठेप्याला वगैरे मोठा आहे. सडामध्ये अंतर आहे आणि भैयाचं म्हणणं आहे की 30 लिटर दूध देईल. 30. दूध आहे बोलीत भेटेल का? हो भेटणार की. बरं किंमत किती सांगता? किंमत सांगायला 95. 95,000. व्यवहार तिथं चालू आहे. हो मित्रांनो या ठिकाणी या गाईचा व्यवहार चालू आहे. कितीपर्यंत मागतील काय? ते मागते 75ला शेट. 75ला मागितले. किती आलं द्या? तरी 85 पर्यंत आपलं ध्यान आहे. 85 ध्यान आहे तुमचं. तेवढं आलं का तुम्ही सोडणार? 80 पर्यंत सुटायचं नाही नाही खर्च अर्थ आमचा तर बुडतो. नाही. गाय किती आणले? गया 7-8 आहे. 7 एकल्या किती आज सकाळ? आता पवानी नाही अजून. अजून नाही. काय झाले बाजार आज? आज बाजार शांत आहे. गिराईक कमी? गिराक कमी. कशामुळं? काय आता गिराक कमीच असते. एक आठवडा बाजार चांगला चालतो. एक आठवडा रिलॅक्स हे चालतो. कमी जास्त कमी सांगू जास्त बाजारात हे होतोय. चालतोच. कॉन्टॅक्ट नंबर 75 59
186550. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, जर कोणाला गाय पाहिजे असतील तर बाहेर नंबर दिलेला आहे, संपर्क साधून गाय खरेदी करू शकता. आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. धन्यवाद.